आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। बदलत्या काळानुसार बँकिंग व्यवहारांमध्ये देखील मोठे बदल होत आहेत। जवळपास सर्वच बँकेचे व्यवहार सध्या ऑनलाईन झाले आहेत। इंडिया पोस्ट अर्थात पोस्ट खात्याने देखील आपल्या सेवा ऑनलाईन केल्या आहेत। आपल्या देशात सध्या डिजिटलायझेशन झपाट्याने वाढत आहे। त्यासोबतच सायबर क्राईमच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ होताना दिसत आहे। हे सायबर चोरटे म्हणजे हॅकर पोस्ट खातेदारांना आणि सर्वसामान्य जनतेला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी नवनवीन युक्त्या अवलंबत आहेत। अशातच IPPB ने म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे। पोस्ट ऑफिसच्या खातेदारांची खाती एका मेसेजच्या म्हणजे SMS च्या माध्यमातून रिकामी केली जात आहेत। अशा वेळी जर का तुमचे खाते पोस्ट ऑफिस मध्ये असेल तर तुम्हाला याबद्दलची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही सावध व सतर्क राहून अशा प्रकारची होणारी फसवणूक टाळू शकाल। ब्रेकिंग न्यूज, अजून एक व्यक्तीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही। अहो ते तुम्ही तर नाही ना? पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबा, नाहीतर उद्याच्या न्यूज मध्ये तुमचंच नाव येणार। सबस्क्राइब करा। हे सायबर गुन्हेगार खातेदारांच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज पाठवत आहेत। त्यामध्ये असे लिहिले आहे की प्रिय ग्राहक, तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते पॅन कार्ड डिटेल्स अपडेट न केल्याने बंद करण्यात आले आहे। कृपया तुमचे पॅन कार्ड दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्वरित अपडेट करा। असा मेसेज पाहिल्यानंतर काही सेकंद आपल्याला खरंच वाटेल की हा मेसेज पोस्ट पेमेंट बँकेकडूनच आला असावा, परंतु सावधान, अशा प्रकारचा कोणताही मेल मेसेज आला तर त्यावर अजिबात क्लिक करू नका, अन्यथा तुमची फार मोठी फसवणूक देखील होऊ शकते। तुमचे खाते काही सेकंदात रिकामे देखील केले जाऊ शकते, कारण हा मेसेज SMS पूर्णतः खोटा व फेक व लोकांची दिशाभूल करणारा असल्याचे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने म्हटले आहे। PIB ने स्पष्टपणे सांगितले की इंडिया पोस्ट असे मेसेज ग्राहकांना कधीच पाठवत नाही। सरकारची संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB ने अलीकडेच या संदर्भात एक ट्विट करून माहिती दिली आहे। खातेदारांनो लक्षात ठेवा, अशी होणारी फसवणूक टाळण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने काही टिप्स दिल्या आहेत, त्यांचे पालन अवश्य करा। नंबर 1, IPPB च्या सूचनेनुसार खातेदारांनी नियमितपणे आपला पासवर्ड अपडेट करावा। नंबर 2, मेसेज किंवा मेल द्वारे येणारी कोणतीही संशयास्पद लिंक उघडू नये म्हणजे ओपन करू नका। नंबर 3, ऑनलाईन कोणत्याही बनावट ग्राहक सेवा क्रमांकावर फोन करू नका। नंबर 4, कुठेही सार्वजनिक वायफायचा वापर अजिबात करू नका। मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये बँकिंग सेवांचा वापर करून झाल्यावर ते अकाउंट लॉग आउट करण्यास विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।